आज नवरात्रीचा दिवस दुसरा. तर सकाळी खूप गडबड झाली होती, कारण मुलींना शाळा होती. त्यांचं आवरून दिलं, त्यांना शाळेत पाठवलं. त्याच्यानंतर मग दुपारी आम्ही निघालो मंदिरात जायला. तर आराध्या आली होती, तर आराध्याला आणि अवधूतला घेऊन आम्ही निघालो मंदिरात जायला. तर जवळच मंदिरात गेलो होतो, कारण मी घट बसवत नाही म्हणून ठरवलं की आता उपास पण करत नाही मी, म्हणून ठरवलं तर जरा देवीचं दर्शन घ्यायला रोज जायचं. पण आता बघू कसं काय होतं ते. तर छान असं दर्शन घेतलं देवीचं. त्याच्यानंतर आजचा रंग होता लाल, तर छान अशी लाल कलरची साडी नेसली. ही साडी माझ्या लग्नाच्या वेळेसची आहे, म्हणजे ज्यावेळेस माझं लग्न जमलं त्यावेळेस मला माझ्या सासरकडच्या लोकांनी दिली होती पहिल्या नागपंचमीला. ती साडी नेसली. खूप जुनी साडी आहे. तर आता म्हणजे आता एकच कलर आहे माझ्याकडे लाल कलरमध्ये, मग हीच नेसली, दुसरी कोणतं नव्हतंच. तर कशी वाटते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याच्यानंतर मग डायरेक्ट संध्याकाळी मी तुम्हाला दाखवते. संध्याकाळी मग छान असं आवरून मुलींना क्लासला पाठवलं. जवळच क्लास आहे दोघींचा, तर ते गेले होते. तेवढ्यात माझी आई आली ती. आईने मग थोडंफार मला घरातलं आवरून दिलं आणि ते काही शूट घेतलं नाही. आजचा ब्लॉग खूप छोटासा आहे, काही शूट घेतलंच नाही. तर थोडाफार पसरा होता, त्या आईने आवरून दिला, कारण मला मुलांना घेऊन आवरणं होत नव्हतं. तर तेच म्हटले की आवरून देते, तुला थोडीशी हेल्प करते. तर छान असं आवरलं. त्याच्यानंतर मग सगळ्यांचाच उपवास होता, मग सगळ्यांसाठी छान फराळ केलं. म्हणजे माझ्या आई-वडिलांना आणि भावाला आणि मिस्टरांना सगळ्यांचा उपवास होता मी सोडून. तर त्यांच्या सगळ्यांसाठी मी फराळ केलं, माझ्या आईने केलं. तर ते सगळ्यांचं फराळ झाल्यानंतर ते गेले तर आपापल्या घरी. तर तुमच्यासंग मी काही फोटो शेअर करते, ते नक्की बघा. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटतो ते. तर आजचा लाल कलरच्या साडीवरचा फोटो एक कसा वाटतो मला नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा.